राजगोपालचारीने 1956ला परदेशामध्ये जे आमचे विद्यार्थी शिक्षणासाठी जात होते ती योजना होती शिष्यवृत्तीची रद्द केली. जी स्कीम जी शिष्यवृत्ती ह्या शासक वर्गानं 1956 पासून 2003 पर्यंत बंद केली होती ती 2003ला परत का लागू केली? हे जे क्रिमिलेअर आहे हे क्रिमिलेअर नेमकं कुठून आलं? 1971ची जी सत्तनातन रिपोर्ट होती तमिळनाडू गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये 20 रूपानं क्रिमिलेअरची तरतूद तुम्हाला आढळेल. एवढंच नाही, मधुलिमय नावाचा जो पुण्याचा समाजवादी ब्राह्मण होता त्याने देखील स्वतः समापनी आरक्षण नावाच्या त्याच्या सिद्धांतामध्ये हे क्रिमिलेअरची तरतुदीचा सुतोवाच केलेला आपल्याला आढळेल. क्रिमिलेअरचा जो अट आम्हाला उत्पन्नाची अट लावली ती आमच्या संविधानिक हक्कांचा संकोच करते. भारतामध्ये 10% लोकांकडे, केवळ 10% लोकांकडे राष्ट्राची 74% संपत्ती त्यांच्याकडे एकवटलेली आहे. गोरगरिबाचा मुद्दा काढून आपल्या समोर एक मोठा डोंगर उभा करायचा, एक मोठा ब्राह्मणत्व उभं करायचं असा हा कार्यक्रम आहे. याचा आम्ही धिक्कार करतो. हा जो निकष आहे तुम्ही म्हणता धनदांडग्यांचा, हा तुम्ही मग आमच्या स्कीम मध्येच का लावला? तो निकष तुम्ही राजकारणात लावा, आमदारकी खासदारकीसाठी लावा, कारखान्यामध्ये लावा, साखर कारखान्यामध्ये लावा, प्रत्येक ठिकाणी लावा ना. धनदांडगा वेगळा तिथं लावा तुम्ही. म्हणजे ज्याच्या घरामध्ये 5-5, 6-6, 2-2, 3-3 आमदार आहेत त्याच ठिकाणी तुम्ही आमदारकी खासदारकी नगरसेवक देता, त्या ठिकाणी तुम्हाला धनदांडगे दिसत नाहीत. हा शासन निर्णय पूर्णपणाने अगोदर वाचावा. या शासन निर्णयामध्ये कुठेही क्रिमिलेअर हा शब्द नाही. खरं तर हा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामधून दिल्या जात असलेल्या छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना यामधून दिला जातो. खरं तर ही योजना 2003ला तत्कालीन आघाडी सरकारने सामाजिक न्याय विभागामध्ये येत असलेल्या समाज घटकांच्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीची ही योजना आहे. ही सामाजिक न्याय विभागामध्ये येत असलेल्या अनुसूचित जाती मधील वंचितातील वंचित होत करून विद्यार्थीनींना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणे. आता उत्पन्नाची अट सामाजिक न्याय विभागाने नव्याने लावलेली नाही. ती 6 लाखाची उत्पन्न मर्यादा जी पूर्वीच्या सरकारने केलेली होती तीच आता कायम आहे. फक्त एवढंच केलंय की जागतिक क्रमवारीमध्ये जे 1 ते 100 विद्यापीठ आहेत, क्रमांक 1 ते क्रमांक 100 पर्यंतचे, त्या 1 ते क्रमांक 100 विद्यापीठाला सुद्धा ही उत्पन्नाची अट लावलेली आहे. नवीन काहीही केलेलं नाही. क्रिमिलेअर तर बिलकुल नाही. एखादा धनदांडगा सामाजिक न्याय विभागाच्या समाज घटकातला व्यक्ती जो स्वतःच्या उत्पन्न क्षमतेतून आपल्या पाल्याला परदेशात शिक्षण देऊ शकतो, तो सुद्धा जर या योजनेचा फायदा घेत असेल तर मग वंचितातल्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांनी कुठल्या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घ्यायचा, हा माझ्या मनात प्रश्न आल्यानंतर सामाजिक न्याय विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळं कृपा करून या शासन निर्णयाचा गैरअर्थ करू नका. एक माहिती आणखीन मी देतो, आकडेवारी सहित देतो, यादी सहित देतो की 2019-20ची ज्या 75 विद्यार्थ्यांना जागतिक परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जी शिष्यवृत्ती मिळाली त्याची यादी बघा. मी आपल्याला यादी सुद्धा देतो. त्यापैकी 68 विद्यार्थी हे धनदांडगे आहेत, म्हणजे उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थी यांनी शिष्यवृत्ती ती घेतलेली 75 पैकी 68. आणि 19-20 मध्ये 75 पैकी 61 विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न गट उच्च दर्जाचं आहे. मग जर या योजनेचा फायदा ज्यांच्या उत्पन्न क्षमता आहे परदेशात शिक्षण घ्यायची त्यांना जर मिळत असतील तर मग सामाजिक न्याय विभागाने वंचितातल्या वंचित कुटुंबाला न्याय कसा द्यायचा, विद्यार्थ्याला न्याय कसा द्यायचा, म्हणून हा निर्णय केलेला आहे. 14 ऑक्टोबर 56ला धर्मांतराच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशामध्ये शिक्षणामध्ये पाठवत असताना आम्हाला शिष्यवृत्ती का पाहिजे, परदेशामध्ये जाण्यासाठी स्कीम का पाहिजे, याचं सुतोवाच बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं होतं. मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 56ला काय म्हणाले होते
हे तुम्हाला मी सांगतो. बाबासाहेब म्हणतात की मी एके दिवशी लिन लिथगोकडे गेलो आणि शिक्षणावरच्या खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येत नसेल तर प्रश्न विचारू, मी एकटा 50 ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही? तर लिन लिथगोला हे मान्य करावं लागलं. नंतर मी परत त्यांना प्रश्न विचारला, त्याचं कारण काय? लिन लिथगो म्हणले, मला कारण माहीत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसं हवी आहेत कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारद करणारी माणसं निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्या सरशी लिन लिथगोला माझं म्हणणं पटलं व त्या वर्षी 16 विद्यार्थ्यांना विलायतेला उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आलं. त्या 16 जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची आणि पक्की निघाली. ही गोष्ट निराळी. पुढे बाबासाहेब काय म्हणतात बघा. राजगोपालचारी हा जो ब्राह्मण होता यानं ही उच्च शिक्षणाची परदेशामध्ये शेड्यूल कास्टला पाठवण्याची उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली. 1956ला बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे त्या धर्मांतराच्या दिवशी सांगताना आपल्याला दिसतात. राजगोपालचारीने 1956ला परदेशामध्ये जे आमचे विद्यार्थी शिक्षणासाठी जात होते ती योजना होती शिष्यवृत्तीची, ती रद्द केली. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची शिष्यवृत्ती सुरू झाली भारतामध्ये 1996ला आणि महाराष्ट्रामध्ये परदेशामध्ये विद्यार्थ्यांना पाठवायची शिष्यवृत्ती 2003ला सुरू झाली. एवढंच नाही तर भारतातल्या जे टॉपचे विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये 100 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देखील महाराष्ट्र सरकारने 2003ला 11 जून 2003ला सुरू केली. परंतु आता ही सुरू का केली याच्या पाठीमागे देखील तत्कालीन परिस्थिती महत्वाची आहे. जी शिष्यवृत्ती ह्या शासक वर्गानं 1956 पासून 2003 पर्यंत बंद केली होती ती 2003ला परत का लागू केली? याचं तत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला उत्तर भेटेल भावांनो बहिणींनो. 2003च्या आजूबाजूला उत्तर प्रदेशचं राजकारण, आमचे मान्यवर, हे सर्व नेतृत्व तुम्ही बघा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही स्कीमच्या पाठीमागे काय होतं. आता ही स्कीम सुरू केली, त्या स्कीममध्ये मात्र मेख मारली. मेख काय होती? मेख मारली, उत्पन्नाची अट टाकली. उत्पन्नाच्या अटीला ज्युडिशियल भाषेमध्ये, न्याय प्रक्रियेच्या भाषेमध्ये क्रिमी लेअर असे म्हणतात. क्रिमी लेअर म्हणजे सर्वसामान्य भाषेमध्ये उत्पन्नाची अट आणि उत्पन्नाची अट ज्युडिशियल भाषेमध्ये क्रिमी लेअर असते. त्यामुळे दोन्हीमध्ये काही फरक आहे अशातला काही भाग अजिबात नाही. हे जे क्रिमी लेअर आहे हे क्रिमी लेअर नेमकं कुठून आलं? 1971ची जी सत्तनातन रिपोर्ट होती तमिळनाडू गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये 20 रूपानं क्रिमी लेअरची तरतूद तुम्हाला आढळेल. एवढंच नाही, मधुलिमय नावाचा जो पुण्याचा समाजवादी ब्राह्मण होता त्याने देखील स्वतः समापनी आरक्षण नावाच्या त्याच्या सिद्धांतामध्ये हे क्रिमी लेअरची तरतुदीचा सुतोवाच केलेला आपल्याला आढळेल. 1992ला इंदिरा साहनी केसमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टने सांगितलं की क्रिमी लेअर लागू करण्यात आला पाहिजे. ओबीसीच्या बांधवांना, आमच्या ओबीसीच्या बांधवांना क्रिमी लेअर लागू करण्यात आला. मुळात तोच असंवैधानिक आहे आणि तोच एक प्रकारे अन्याय फार मोठ्या प्रमाणामध्ये 52% ओबीसीवरती करण्यात आला. ते झाला. 1993ला रूल करण्यात आले आणि त्या रूल्समध्ये 2 रूल करण्यात आले होते. एक रूल होता की ग्रुप ए क्लास 1, ग्रुप बी क्लास 2, एम्प्लॉईज ऑफ अ पब्लिक अंडरटेकिंग सेक्टर आणि आर्म्ड फोर्सेस डिफेन्स सर्व्हिसेसमधले जेवढे काही लोक असतील त्यांच्या पाल्यांना आरक्षण, त्याच्या योजना, त्याच्या शिष्यवृत्त्या मिळणार नाहीत. आणि दुसरा रूल तयार केला होता डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग DOPTने. तो रूल होता क्रिमी लेअरचा इन्कम क्रायटेरिया. आणि ह्या इन्कम क्रायटेरियाची व्याख्या काय होती? तर माननीय सुप्रीम कोर्टाने या इन्कम क्रायटेरिया, उत्पन्नाची अट ज्याला क्रिमी लेअर म्हणतात ज्युडिशियल भाषेत, त्याची व्याख्या केली होती. ती व्याख्या काय होती? सम मेंबर्स ऑफ ए बॅकवर्ड क्लास हु आर सोशली, इकॉनॉमिकली as well as educationally advanced as compared to the rest of the members of that community
they constitute the forward section of that particular backward class and eat up all the benefits of reservations meant for that class without allowing benefit to reach the truly backward members. ही क्रिमिलेअरची व्याख्या आहे सुप्रीम कोर्टने केलेली. सुप्रीम कोर्टने जो इकॉनॉमिक क्रायटेरिया संविधानात नव्हता तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या नावाखाली याच्यामध्ये घुसडला. हेच मुळामध्ये अन्यायकारक आहे, परंतु ते झालं. आणि हा जो क्रायटेरिया आहे क्रिमिलेअरचा उत्पन्नाचा, हाच अप्रत्यक्षपणे शेड्यूल कास्टच्या स्कीम्समध्ये, शेड्यूल कास्टच्या योजनांमध्ये लावण्यात आलेला आपल्याला दिसेल. एवढंच नाही, 2006च्या नागराज केसमध्ये प्रमोशनचा मुद्दा होता, परंतु प्रमोशनचा मुद्दा राहिला बाजूला. सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला तर यांना SC STला सरसकट क्रिमिनल लागू करा. आणि त्या 12 भानगडी त्यामध्ये झाल्या, त्याच्या डेप्थमध्ये मी जाणार नाही. इथं सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जो उत्पन्नाच्या अटीचा क्रिमिलेअरचा जो भाग अप्रत्यक्षपणे आमच्या स्कीमला लावण्यात आला, तो प्रश्न असा आहे की उत्पन्नाची अट शेड्यूल कास्टला लावता येते का, कॉन्स्टिट्यूशनल लावता येते का, हा प्रश्न आहे. शेड्यूल कास्टची व्याख्या काय? आर्टिकल 341 नुसार जेव्हा शेड्यूल कास्टची लिस्ट करण्यात आली होती तेव्हा स्पष्टपणे नोंदवण्यात आलेलं आहे द क्लास विच कॉजेस पोल्युशन, ज्यांचा विटाळ होतो असा वर्ग म्हणजे शेड्यूल कास्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या द अनटचेबल्स हू वर दे या ग्रंथामध्ये अस्पृश्य कसे ओळखायचे, शेड्यूल कास्ट ज्यांना नंतर म्हणण्यात आलं, ज्यांना डिप्रेस्ड क्लासेसच्या काळामध्ये म्हणायचे, तो कोण हे ठरवण्यासाठी तत्कालीन सरकारने 10 निकष लावले होते. पहिला निकष होता ब्राह्मणांचं वर्चस्व नाकारतात. दुसरा निकष होता ब्राह्मणांकडून किंवा कुठल्या हिंदू गुरुकडून मंत्र स्वीकारत नाहीत. तिसरा क्रायटेरिया निकष होता वेद प्रामाण्य धिक्कारतात. चौथा होता हिंदूंचे जे प्रमुख देवता आहेत ते मानत नाहीत. पाचवा मुद्दा होता की ब्राह्मण त्यांचा कुलपुरोहित असत नाही. सहावे होतं की कुठलाही ब्राह्मण त्यांचं पौरोहित्य करत नाही. सातवं होतं हिंदूंच्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये किंवा मंदिरामध्ये त्यांना प्रवेश निषेध आहे. आठवं ते स्पर्शाने आणि काही डिस्टन्समध्ये विटाळ करतात. 9वा क्रायटेरिया होता स्वतःची प्रेत गाडतात, जाळत नाहीत. आणि 10वा क्रायटेरिया होता गौमांस खातात आणि गायीला पवित्र मानत नाहीत, गायीची पूजा करत नाहीत. हे 10 क्रायटेरिया शेड्यूल कास्टला ओळखण्याचे होते. ह्या 10 क्रायटेरियामध्ये उत्पन्नाची क्रायटेरिया, इन्कमचा क्रायटेरिया होता का? हा आमचा खडा सवाल आजच्या शासक वर्गाला आहे. तर यामध्ये अजिबात आपल्याला उत्पन्नाचा क्रायटेरिया, इन्कमचा क्रायटेरिया, आर्टिकल 341 आणि शेड्यूल कास्टची जी पूर्व परंपरा आहे, जिला आपण जी कॉन्स्टिट्यूशनल परंपरा आहे त्यामध्ये जर बघितलं त्याच्या व्याख्येमध्ये, तर इन्कम नावाची वस्तू औषधासाठी देखील इथं मिळत नाही, प्राप्त नाही. मग हे जे शेड्यूल कास्टला अप्रत्यक्षपणे उत्पन्नाची अट लावण्यात आली, अप्रत्यक्षपणे क्रिमिलेअरची अट लावण्यात आली, ही असंवैधानिक आहे, आमचं असं स्पष्ट मत आहे. कारण काय? आर्टिकल 15 क्लॉज 5 नुसार, संविधानाचा आर्टिकल 15(5) काढा, त्यानुसार शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला ओबीसी सोबत प्रवेश देण्याशी जे संबंधित कार्यक्रम आहे, प्रवेश देण्याशी संबंधित यामध्ये आर्थिक निकष लावण्यात आलेला नाही. म्हणून 15(5)चं उल्लंघन आहे उत्पन्नाची अट लावणं. पुढे क्रिमिलेअरचा जो अट आम्हाला उत्पन्नाची अट लावली ती आमच्या संवैधानिक हक्कांचा संकोच करते. कसं? तर आर्टिकल 38(1) नुसार उत्पन्नाची अट जी आहे ही सामाजिक न्यायाची प्रेरणा नष्ट करतं. 38(2) नुसार, संविधानाचा अनुच्छेद 38(2) नुसार विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला पाहिजे सरकारने. तो प्रयत्न कुठे आहे? तो प्रयत्न करत नाहीत आणि शेड्यूल कास्टला उत्पन्नाच्या अटी लावून नसत्या उठाठेवी करतात. जानेवारी 2020ला ऑक्सफॅमचा रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे, तो आपण वाचा. त्याच्या अनुसार भारतामध्ये 10% लोकांकडे, केवळ 10% लोकांकडे
राष्ट्राची 74% संपत्ती त्यांच्याकडे एकवटलेली आहे. ती का झाली, कशामुळे झाली? तुमच्या धोरणामुळे झाली ना. त्या धोरणाबद्दल तुम्ही काय करणार नाहीत, परंतु इकडं मात्र नसत्या उठाठेवी तुम्ही करत आहात. याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. हे असंवैधानिक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आर्टिकल 39 ख आणि ग नुसार भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी झाली पाहिजे आणि ती विभागणी न करता उत्पन्नाच्या अटी लावण्याचा हा जो तुमचा असंवैधानिक कृत्य आहे हे अतिशय निंदाजनक आहे, निंदास्पद आहे. याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की उत्पन्नाची ही जी असंवैधानिक अट तुम्ही आम्हाला लावलेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी. ही आमची या ठिकाणी स्पष्टपणे मागणी आहे. काही लोक काय आक्षेप घेत आहेत, जर आपण त्यांना म्हटलं की उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी तर असा आक्षेप घेण्यात येतो ज्या आक्षेपाला आपण आपल्या मराठीच्या भाषेतील म्हणीप्रमाणे चोराच्या उलट्या बोंबा असं आपण म्हणू शकू. त्या चोराच्या उलट्या बोंबा काय आहेत? अरे तुम्ही उत्पन्नाची अट रद्द करायला लावू नका, कारण उत्पन्नाच्या अटीमुळे गोरगरिबांना फायदा होतो आणि धनदांडग्यांना मात्र बाजूला सारता येतं. आणि उत्पन्नाची अट नाही लावली तर धनदांडगे मात्र सगळ्या सोयी सुविधा आणि ह्या योजना लाटतात. असा एक आक्षेप आमच्या ह्या मुद्द्यावरती घेण्यात येताना दिसत आहे. याला आमचं उत्तर काय? हे बघा, गोरगरीब कोण आणि धनदांडगा कोण याची व्याख्या सरकारने केलेली आहे का? गोरगरीब कोण, तर गरिबीची व्याख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय आहे? असा व्यक्ती जो दिवसाला 150 रुपयापेक्षा कमी कमवतो तो गरीब. भारतामध्ये तो गोंधळ निर्माण झालाय. 2002च्या सोशो इकॉनॉमिक सर्व्हेनुसार ज्या 13 निकष होते त्यानुसार बघितलं तर गरिबीची व्याख्या निराळी. त्यानंतर रंगराजन कमिटीचा आपण जर व्याख्या बघितली तर रंगराजन कमिटी म्हणते ग्रामीण भागामधला व्यक्ती दिवसाला 32 रुपये कमवत असेल आणि शहरामधला व्यक्ती दिवसाला 47 रुपये कमवत असेल तो गरीब आहे. आज तेंडुलकर कमिटी वेगळं म्हणते. आता ह्या प्रमाणे गरिबीमध्ये गरीब कोण याबद्दल तुमच्यामध्ये गोंधळ आहे. कोणी म्हणतं दिवसाला 50 रुपये कमवणारा गरीब, कोणी म्हणतं 150 पेक्षा कमी कमवतो तो गरीब. आणि नीती आयोग तर काय म्हणतं? नीती आयोगाचं स्पष्ट मत आहे की गरिबी ही इन्कमवरून ठरवता येत नाही, गरीब ही कन्झम्पशन लेवलवरून ठरवता येते. कन्झम्पशन तुम्ही काय करता यावरून गरिबी ठरत असते. उदाहरणार्थ 6 लाख माझं वर्षाचं उत्पन्न आहे, 7 लाख धरा, 7 लाखाला याच्यातून काढून टाकलेलं आहे. तर 7 लाख रुपयेचं उत्पन्न मी घर भाडं करायला करू, इलेक्ट्रिसिटी बिल द्यायला करू, पोराला शिकायला देऊ का का त्या परदेशी विद्यापीठाची फीस भरायला देऊ? काय करायला पाहिजे? कन्झम्पशन लेवलवरती गरिबी आहे, इन्कम लेवलवर नाही. ही गोष्ट या लोकांना माहीत आहे. परंतु काय, गोरगरिबाचा मुद्दा काढून आपल्या समोर एक मोठा डोंगर उभा करायचा, एक मोठा ब्राह्मणत्व उभं करायचं, असा हा कार्यक्रम आहे. याचा आम्ही धिक्कार करतो. धनदांडगे इतक्यांदा भाषणामध्ये बोलण्यात आलंय की धनदांडगे कोण याची काय व्याख्या आहे का? याची काहीही व्याख्या नाही. धनदांडगा कोण आहे? काय व्याख्या आहे सरकारची? हे सब्जेक्टिव्ह मॅटर आहे, ऑब्जेक्टिव्ह मॅटर नाही. आता बघा, धनदांडगा कोण? भारत सरकारची मला शिष्यवृत्ती घ्यायची आहे. भारत सरकारची शिष्यवृत्ती देतं शेड्यूल कास्टला 2 लाख रुपयाची अट आहे. म्हणजे महिना मी 16,000 कमवत असेल तर मला शिष्यवृत्ती, आणि 16,500 कमवत असेल तर मला शिष्यवृत्ती नाही भारत सरकारची. हे देखील फार मोठा अन्याय आहे. भारतीय विद्यापीठामध्ये घेण्यासाठी 4.5 लाखाची तुम्ही अट लावली आणि परदेशी शिष्यवृत्तीसाठी 6 लाखाची अट लावली. 6 लाख कमवणारा व्यक्ती वर्षाला म्हणजे 50,000 महिना तो व्यक्ती कन्झम्पशन काय करेल आणि शिक्षणावर काय खर्च करेल? हा मुद्दा प्रकर्षानं समोर येणं फार आवश्यक आहे. आज 1ली ते 10वी इंग्रजी शाळांच्या फीस काय आहेत हे जरा सर्वेक्षण करा, तुम्हाला लक्षात येईल. ज्युनियर केजी सिनियर केजीच्या वर्षाच्या लाख रुपये फीस तुम्ही केलेल्या आहेत. 4,500 शाळा तुम्ही बंद करून टाकल्या, इंग्रजी शिक्षणाचं पूर्ण वाट लावली आणि तुम्ही सांगता धनदांडगे. 50,000 महिना कमवणारा, 55,000 महिना कमवणारा धनदांडगा, ही कुठली व्याख्या आहे? न्यायाची ज्याला चाड असते तो व्यक्ती अशा भानगडीमध्ये पडत नाही.
हा जो निकष आहे तुम्ही म्हणता धनदांडग्यांचा, हा तुम्ही मग आमच्या स्कीममध्येच का लावला? तो निकष तुम्ही राजकारणात लावा, आमदारकी खासदारकीसाठी लावा, कारखान्यामध्ये लावा, साखर कारखान्यामध्ये लावा, प्रत्येक ठिकाणी लावा ना. धनदांडगा वेगळा तिथं लावा तुम्ही. म्हणजे ज्याच्या घरामध्ये 5-5, 6-6, 2-2, 3-3 आमदार आहेत, त्याच ठिकाणी तुम्ही आमदारकी खासदारकी नगरसेवक देता, त्या ठिकाणी तुम्हाला धनदांडगे दिसत नाहीत. हे सगळं सब्जेक्टिव्ह मॅटर आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही. आणि मुळामध्ये आरक्षणाची तरतूद, शैक्षणिक आरक्षणाची आणि शैक्षणिक आरक्षणासाठी पूरक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा संबंध गरिबी हटावशी नाही. आमचे काही लाल बावटे आणि कम्युनिस्ट लोक यांनी ह्या आरक्षणाच्या शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये थोडं लुडबुड हुडदंग सुरू केलेला आहे. त्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो निक्षून की कम्युनिस्ट लोकांनो आणि लाल बावट्यांनो, तुम्ही आणि RSSच्या लोकांनी जेव्हा संविधान निर्माण होऊ लागलं, संविधानालाच विरोध केला, बाबासाहेबांना विरोध केला, आणि आता आमच्या संविधानिक तरतुदी भेटत असताना बधामध्ये तुमची डफली वाजवत आहात. खरं म्हणजे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुमचा आमचा काही संबंध नाही. संविधान जे सांगतं ते महत्त्वाचं आहे, आणि संविधानामध्ये आर्थिक निकष नाही, नाही म्हणजे नाही. हा सत्ता आणि संपत्तीचा वाटा या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे. आर्टिकल 38 नुसार विषमता जी नष्ट करायची सरकारला, देशातली करायची ना, शेड्यूल कास्टमध्ये करायची का? फक्त अनुसूचित जातीमध्येच विषमता नष्ट केली पाहिजे, गोरगरिबी आणि श्रीमंतांची, असं दिले 38 मध्ये. देशातील विषमता नष्ट करायची, त्याबद्दल तर तुम्ही काय करत नाहीत. तो नीरव मोदी, तो मेहुल चोक्सी, कोट्यावधी रुपये अब्जावधी रुपये तुमचे लुटून पळून गेला, त्या ठिकाणी तुम्ही काही बोलणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये कित्येक घोटाळे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काही बोलणार नाहीत. आणि इकडं मात्र शेड्यूल कास्टमध्ये लुडबुड करता. ही फार भयानक गोष्ट आहे. ह्या गोष्टीकडे आमचे जे समाजातले लोक आहेत जे आता समर्थन करतायत, आमचे काही प्रशासकीय अधिकारी जे समर्थन करतायत, त्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे. अप्रत्यक्षरित्या क्रिमिलेअर लागू करून हळूहळूनं हा ट्रोजन हॉर्स हे लक्षात ठेवा. आणि हा ट्रोजन हॉर्स आज शिष्यवृत्तीला लागू आहे, येत्या काळामध्ये आरक्षणावरती सुद्धा येऊ शकेल. म्हणून याला वेळीच ठसणं आवश्यक आहे, असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. भारतामध्ये आमची लोकसंख्या 16% आहे शेड्यूल कास्टची. आम्हाला बजेटमध्ये किती तरतूद आहे? महाराष्ट्रामध्ये 2 कोटी लोकसंख्या शेड्यूल कास्टची आहे. ही 2 कोटी लोकसंख्या शेड्यूल कास्टची, तिचं 2 कोटीचं सगळ्यांचं जर का इन्कम गोळा केली आणि फक्त 100 आमदार किंवा 48 खासदार महाराष्ट्रातले बाजूला ठेवले, तर त्यांची संपत्ती 2 कोटी SCच्या पेक्षा तिप्पट निघल. हे बघा तुम्ही, या आकडेवारीत तुम्ही करा. काय सांगताय तुम्ही? हे तुम्ही फार म्हणजे ह्यामध्ये गरिबींचा पुळका वगैरे मुद्दा नाही, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. केंद्रामध्ये जे बजेट होतं, आमचे कल्याण मित्र आदरणीय सिद्धार्थ शिंगारे सर आहेत, त्यांनी त्याचं एस्टिमेट काढलं होतं केंद्राच्या बजेटचं. त्यानुसार शेड्यूल कास्टला हे जे केंद्र सरकार बजेट देतं त्यानुसार वर्षाला 1000 रुपये म्हणजे दिवसाला 3 रुपये आम्हाला भेटतात. आणि वर्षाला 1000 रुपयामध्ये आम्ही काय करणार आहोत? कोणतं शिक्षण दर्जेदार घेणार आहोत? शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश बाबासाहेबांचा नव्हता? तो कसा होता बघा, इंग्रजी शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजी शिक्षण महत्वाचं आहे, ते अधोरेखित केलं पाहिजे. आणि बाबासाहेब सांगतात इंग्रजी शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ते इंग्रजी शिक्षण 1000 रुपये वर्षाला तुम्ही आम्हाला बजेटमध्ये तरतूद करता, त्याच्यातून प्राप्त होतं का? कोणाला बेवकूफ बनवताय? आम्ही म्हणजे आता ते बघूया, आपण पुढच्या भाषणामध्ये बघूया मुद्दा काय आहे. एवढीच तुम्हाला चिंता असेल शेड्यूल कास्टमधल्या गरिबांची, तर महाराष्ट्रामध्ये किती बजेट अलोकेट केलं तुम्ही आजपर्यंत 70 वर्षामध्ये ते सांगा. श्वेतपत्रिका काढा. ती श्वेतपत्रिका तुम्ही काढणार नाहीत. 75 पोरांना आमच्या तुम्ही पाठवणार शिष्यवृत्ती देऊन आणि 2 कोटी लोकांचं वोट घेणार. म्हणजे तुमचा हा जो खेळ आहे ना, हा खेळ आमच्या स्पष्टपणे लक्षात आलेला आहे. हे बघा, आरक्षण तुम्ही देताय, शिष्यवृत्तीची योजना करताय, हे काय आमच्यावर उपकार करत नाहीत. उपकाराची भाषा कोणी कृपया करू नये. हे संविधानिक कर्तव्य तुमच्यावरती दिलेलं आहे आणि त्या संविधानाला आम्ही मान्यता दिली कारण आमच्या अटी मान्य केल्या. आमच्या अटी जर तुम्ही अशा पद्धतीनं रोज इंच बाय इंच तोडत असतील तर भारतीय संविधानाच्या
भारतीय संविधान जे तह म्हणून मान्य केलं आहे तो तुम्ही तोडत असताल तर मग आम्ही का पाळावा, हा देखील प्रश्न आता आमच्या पुढे येत्या काळामध्ये येत आहे. आम्ही देखील आमच्या लोकांना आता सांगू, जर शासक वर्ग संविधान पाळत नसेल तर आम्ही का म्हणून पाळायचा. हा तह जर तुम्ही तोडत असताल, पावलोपावली तोडत असताल, तर हा तह आम्ही कशा पद्धतीने तोडू ते देखील तुम्ही येत्या काळामध्ये बघाल. माननीय समाज कल्याण मंत्री मुंडे साहेब यांनी काल प्रदीर्घ असं 8.5 मिनिटांचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे का, ते ज्या पक्षाचे आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे का, माननीय मुख्यमंत्री साहेब यांची ती आहे का, हे त्यांनी स्पष्ट करणं आवश्यक आहे. कारण काय, आर्थिक निकष तुम्ही शेड्यूल कास्टला लावू शकत नाहीत, क्रीमी लेअर लावू शकत नाहीत, आरक्षणामध्ये लावू शकत नाहीत. आरक्षणाला ज्या पूरक गोष्टी आहेत, शिष्यवृत्ती असेल, स्कीम असेल, कट ऑफ लिस्ट असेल, त्याला देखील तुम्ही ती क्रीमी लेअरची अट लावू शकत नाहीत, उत्पन्नाची अट लावू शकत नाही, ती असंवैधानिक आहे. त्यामुळे तुम्ही ही भूमिका जी आहे ती स्पष्ट करणं आवश्यक आहे. आणि हे जे शिष्यवृत्ती देत आहे ती काय स्वतःच्या खिशातून तुम्ही देत नाहीत. जसा सत्ता संपत्तीवरती हिंदूंचा अधिकार आहे तसा शेड्यूल कास्ट आणि बौद्धांचा देखील अधिकार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जी भूमिका घेतली आहे ती भूमिका असंवैधानिक आहे हे स्पष्ट होतंय. परदेशामध्ये जी शिष्यवृत्ती असते किंवा स्वदेशामध्ये त्यामध्ये काय अडचणी येतात या संदर्भामध्ये समाजातील वरिष्ठ वर्गाने, आमच्या सिनियर लोकांनी महत्त्वाचे काही पोस्ट तयार केलेले आहेत. एक ईमेल देखील तयार केलेला आहे. तो ईमेल मी खाली कॉमेंटमध्ये टाकेल. तो ईमेल म्हणजे आमची स्पष्ट भूमिका आहे असं ह्या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. आणि शेवटी कन्क्लुजनमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी अधोरेखित करतो आणि थांबतो. मुद्दा असा आहे की तुम्ही आरक्षण देता, शिष्यवृत्ती देता, योजना देता, ते 2 कोटी महाराष्ट्रातले अस्पृश्य, शेड्यूल कास्ट, बौद्ध आणि भारतातील 16 कोटी जनता यांच्यावर उपकार करत नाहीत. संविधान हे आम्ही तह म्हणून स्वीकारलेलं आहे आणि तुमच्या बापजाद्याने देखील ते तह म्हणून स्वीकारलेलं आहे. संविधानाचा अभ्यास आपण वाढवणं आवश्यक आहे. आणि तो तह आम्ही कशामुळे केला होता, स्पष्टपणे सांगितलं होतं, आमच्या मिनिमम मागण्या मान्य करा, आम्ही तुमच्या सत्तेखाली शासित व्हायला तयार आहोत. 67 मागण्यापैकी 7च मागण्या तुम्ही मान्य केल्या. 60 मागण्यावरती आम्हाला पाणी फेकावं लागलं, तरी देखील आम्ही तुम्हाला कन्सेंट दिला की तुम्ही आमच्यावर राज्य करा. आता त्या 7 अटी देखील तुमच्या डोळ्यामध्ये सलायला लागल्या. किती भयानक गोष्ट आहे. म्हणून हा जर तह तुम्ही तोडत असताल तर ब्रोकन सोशल पॅक्टच्या काळामध्ये भारत जातोय का काय, हा प्रश्न आमच्या समोर आता उभा आहे. शेड्यूल कास्ट 16 कोटी शेड्यूल कास्टच्या वतीनं एक त्यातला एक घटक म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की भारतीय संविधान जे सोशल पॅक्ट आहे तो जर तुम्ही तोडत असताल तर आम्हाला देखील आमची भूमिका आहे त्या काळामध्ये तिचं आम्हाला पुनर्सिंहावलोकन करणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट काँग्रेस ॲट गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स ह्या ग्रंथाच्या सुरुवातीला थुसिडाईड्सचं एक वाक्य टाकलं होतं. ते वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि थांबतो. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणाले होते, इट मे बी युअर इंटरेस्ट टू बी आवर मास्टर्स बट हाऊ कॅन इट बी आवर्स टू बी युअर स्लेव्स. हे तुमचा इंटरेस्ट असेल हो आमचे मालक बनण्याचा, पण आम्ही तुमचे गुलाम का व्हावं. आमचा देखील वाटा आहे, आमचा देखील हिस्सा आहे, तो हिस्सा टाका आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत त्यानंतर बघूया. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, ओम मणिपद्मे हुम.